तुमची पण रुचिक रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता तुमचा काळ बदलणार आणि तुमचं नशीब 100% फिरणार. कारण खुद ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेल्या आनंदाच्या घटना या अमावस्येच्या आधी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. वृश्चिक राशीच्या लोकांनो, ताईंनो, दादांनो, आता डोळे उघडून आणि कान देऊन नीट ऐका. आकाशात घडणारा हा महाग्रह बदल तुमच्या आयुष्याचा संपूर्ण इतिहास आणि भूगोल बदलून टाकणार आहे. आजवर ज्या नशिबाने तुमच्याकडे पाठ फिरवली होती तेच नशीब आता तुमचं आयुष्य सोन्यासारखं चमकवण्यासाठी तुमच्यासमोर येतंय. सूर्यग्रहणाची ती भयंकर सावली आणि काळजाचा ठोका चुकवणारी ही अमावस्या अत्यंत वेगाने जवळ येत आहे. मंडळीनं, तुमच्या राशीवर एकाच वेळी अतिशय शक्तिशाली ग्रह बदल आणि नक्षत्राचा भयंकर फेरबदल घडून येतोय. एकीकडे संकटाचे काळे ढग घोंघवत आहेत, तर दुसरीकडे अमावस्येची काळी रात्र सुरू होण्यापूर्वीच तुमचं बंद नशिबाचे कुलूप कायमचे उघडणार आहेत. अशा धमाकेदार खुशखबऱ्या तुमच्या हाती पकडणार आहेत, ज्याने तुमचं संपूर्ण दिशा एका रात्रीत बदलून जाईल. पण लक्षात ठेवा मंडळींनो, जर तुम्ही यातली तिसरी आणि पाचवी खुशखबर ऐकायची चुकवली किंवा शेवटी सांगितलेल्या त्या अमावस्येच्या आधीचा 2 भीषण चुका तुम्ही जर टाळल्या नाही, तर हातात आलेला सोन्यासारखा योग एका क्षणात राखेत जमा होईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो मंडळींनो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. मंडळीनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी वृश्चिक राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळीनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली खुशखबर, स्वप्नापूर्तीचा महायोग. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, सूर्यग्रहणाच्या भयंकर सावली जसजशी आकाशात आकार घेऊन लागेल तसतशी तुमच्यासाठी ग्रहांची एक अत्यंत दुर्मिळ आणि अतिशक्तिशाली चक्रे फिरू लागतील. गेले अनेक वर्षापासून तुम्ही ज्या एका मोठ्या स्वप्नासाठी अहोरात्र कष्ट उपसत होतात, परंतु मोक्याच्या वेळी नशिबाने हात वर केल्यामुळे जे स्वप्न अपूर्ण राहत होती तो काळ आता पूर्णपणे पलटणार आहे. आकाशातील हा महाग्रह बदल आणि बलवान नक्षत्राचे भ्रमण तुमच्या नवमी स्थानाला म्हणजेच की भाग्यस्थानाला इतकं जागृत करणार आहे की बंद नशिबाचे कुलपे एका झटक्यात उघडतील. अमावस्येचा हा काळोख सुरू होण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात असे एक प्रचंड मोठा आणि अनपेक्षित चमत्कार बदल घडेल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. स्वतःच्या हक्काचं घर खरेदी करणं असो, नवीन भव्य गाडी घेणं असो, कौटुंबिक जमिनाची प्रलंबित व्यवहार मार्गी लागणं असो किंवा कोट्यावधीचा एखादा भव्य प्रकल्प अचानक सुरू होणं असो, तुमची अनेक वर्षाची स्वप्न आता प्रत्यक्षात तुमच्या डोळ्यासमोर आकार घेताना दिसतील. हो मंडळीनो, आजवर तुम्ही केल्या प्रत्येक लहान मोठ्या कष्टाचे, त्यागाचे आणि सोसलेल्या वेदनाची फळनियती आता तुम्हाला व्याजासकट परत करणार आहे. तुम्ही ज्या कामाला हात लावले तिथे विजयाची, यशाची खात्री तुम्हाला नक्षत्राच्या अद्भुत योगामुळे मिळेल. पण थांबा, या प्रचंड यशाच्या उंबरठ्यावर असताना एका भीषण चुकीपासून सुद्धा सावध राहा. जेव्हा भाग्य तुमच्यावर मेहरबान होतं आणि यश तुमच्या हातात येतं, तेव्हा नशिबाच्या पाठीमागे गुप्त शत्रूची दुष्ट नजरवाल्यांची सावली आपोआप तयार होत असते. त्यामुळे मित्रांनो, ताईंनो, दादांनो, सर्वात मोठी खुशखबरी पूर्णपणे हाती येण्यापूर्वी किंवा प्रत्यक्षात काम पूर्ण होण्यापूर्वी तुमच्या योजना असो, आनंद असो, कोणासमोर उघडे करू नका. अतिउसात जाऊन गुप्त गोष्टी बाहेर सांगितल्यास किंवा अहंकार दाखवल्यास अमावस्येच्या त्या संवेदनशील वाईट काळात वाईट शक्तीची नजर लागू शकते आणि आलेला हा सुवर्णकाळ एका क्षणात राखेत जमा होऊ शकतो. त्यामुळे अत्यंत नम्र राहून ही खुशखबरी स्वतःजवळ गुप्त ठेवा आणि नशिबाच्या त्या भव्य प्रवासाचा आनंद घ्या. दुसरी खुशखबर, कौटुंबिक सौख्य आणि कोर्ट कचेरीतून मुक्ती. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या कौटुंबिक आयुष्यावर गेलेल्या अनेक महिन्यापासून एक अत्यंत गूढ, वाईट आणि अदृश्य सावली पसरली होती. कारणाशिवाय घरात होणारे जे भयंकर कलेश होते, क्षुल्लक कारणावरून पती पत्नीमध्ये होणारे जे वाद होते किंवा मुलांच्या भविष्याची वाटणारी ती सततची चिंता आणि घरातल्या माणसांमध्ये निर्माण झालेला प्रचंड दुरावा, यामुळे तुमचे हसते खेळते घर एखाद्या स्मशानासारखे शांत आणि तणावग्रस्त बनले होते. परंतु सूर्यग्रहणाची सावली दूर होत असताना आणि अमावस्येच्या आधी होणारे ते महानक्षत्र परिवर्तन तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दृष्ट शक्तींना एका फटक्यात भस्मात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या महाग्रह बदलामुळे तुमच्या घरातील सर्व जुने मतभेद, गैरसमज आणि कटुरता अचानक संपुष्टात येईल. ज्या नात्यामध्ये कालपर्यंत विष कालवले गेले होते तिथे पुन्हा एकदा प्रेमाचा आणि विश्वासाचा
प्रचंड गोडवा निर्माण झालेला तुम्हाला दिसेल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन जुन्या सर्व जखमा विसरतील आणि घरामध्ये एखादं मांगलिक, धार्मिक आणि शुभ कार्य ठरण्याची 100% शक्यता निर्माण होईल. या शुभ कार्यामुळे तुमच्या वास्तूतील वास्तुदोष नष्ट होऊन घराचे वातावरण अत्यंत पवित्र आणि आनंदी बनले. मंडळींनो, ज्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाचा चेहरा पुन्हा एकदा खुलून उठणार. जर तुमच्या कोर्ट कचेरीचा, जमिनीचा, वारसा हक्काचा किंवा संपत्तीचा कोणताही जुना वाद चालू असेल, तर त्याचा निर्णय अचानक तुमच्या बाजूने लागून तुम्हाला प्रचंड मानसिक आणि आर्थिक दिलासा मिळेल. तुमच्या यशावर जळणारे असो, पाठीमागे कट कारस्थान करणारे असो, जे गुप्त शत्रू या काळात तुमच्या समोर पूर्णपणे हतबल होऊन गुडघे टेकतील. मंडळींनो, समाजात आणि नातेवाईकांमध्ये तुमचा मान सन्मान एका रात्रीत गगनाला भिडेल. पण थांबा मंडळींनो, ही आनंदाची लाट घरात येत असताना अमावस्येच्या आधी त्या 2 भीषण अशा चुका अजिबात करू नका. त्या चुका कोणत्या, ज्यांनी हे सर्व सुख एका क्षणात राखीत जमा होऊ शकतं? मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात सोडू नका मंडळींनो. तिसरी खुशखबर, आरोग्यात अकल्पनीय सुधारणा. सर्वात महत्त्वाचे आहे मंडळींनो, आता नीट कान देऊ नये का, कारण हा भाग म्हणजे तुमची भविष्यवाणी तुमच्या आरोग्याची आणि जगण्याच्या ऊर्जेसाठी सर्वात जास्त महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून आणि वर्षापासून तुमच्या शरीराला आतून पोखरणाऱ्या अनेक अनेमिक ज्या व्याधी आहेत, डॉक्टरांच्या निष्काळजी ठरणाऱ्या फेऱ्या, सतत शरीरात जाणवणारा प्रचंड थकवा असो, यामुळे तुम्ही पूर्णपणे खचून गेला असाल. परंतु सूर्यग्रहणाची ती भयानक सावली जसजशी मागे हटणार, तसतशी तुमच्या कुंडलीतील 6व्या आणि 8व्या स्थानावरील सर्व वाईट ग्रहांची आणि रोगांची काळी सावट पूर्णपणे नष्ट होणार आहे. या महानक्षत्र परिवर्तनामुळे तुमच्या आरोग्यात असा काही अद्भुत अकल्पनीय चमत्कार घडेल, ज्याची वैद्यकीय शास्त्राला नवल वाटेल. अनेक वर्षापासून सतत जुने आजार असतील, पाठदुखी असेल, साध्यांचा तीव्र त्रास असेल, डोकेदुखी असेल, मंडळींनो, कंबरदुखी असेल किंवा मनावर साचलेला प्रचंड मानसिक जो ताण तुम्ही आजपर्यंत सहन केला होता, तो अचानक हळूहळू गायब व्हायला लागेल. तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये एक नवीन विलक्षण अफाट ऊर्जा संचारताना तुम्हाला स्पष्टपणे जाणेल. तुमचं मन अत्यंत हलके होईल. तुम्ही तुमची प्रतिलिंबत असलेली सर्व अवघड कामे दुप्पट, बहुतेकांना तिप्पट वेगाने पूर्ण करून दाखवाल. मंडळींनो, आरोग्याबाबत मिळणारी अतिशय सुखद बातमी तुमचं व तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे सर्व मानसिक ओझे कायमचे हलके करून टाकणार आहे. चौथी खुशखबर, अफाट धनलाभ आणि आर्थिक सुबत्ता. त्यामुळे मंडळींनो, आता वेळ आली आहे सर्वात मोठ्या, अद्भुत व महाखुशखबरीची, ज्याची तुम्ही गेले कित्येक वर्षापासून, महिन्यापासून डोळे तेल घालून वाट पाहत होतात. हे येणारे सूर्यग्रहण अमावस्येच्या दिवशी आणि अमावस्येच्या तो अत्यंत दुर्मिळ व अतिशय शक्तिशाली योग तुमच्या कुंडलीत धनेश आणि लाभेश या दोन्ही ग्रहांना प्रचंड बलवान करत आहे. मंडळींनो, त्यामुळे तुमच्यावर तुमच्या धनराशीच्या तिजोरीत असणारे दारिद्र्याचे, आर्थिक टंचाईचे जे काळे धागे आहेत, ते पूर्णपणे दूर होणार आहेत. नशिबाचे बंद असणारे सर्व दरवाजे या काळात एकाच वेळी उघडणार आहेत. त्यामुळे मंडळींनो, ताईंनो, दादांनो, अचानक गुप्त धन लाभ मिळणे, जुन्या किंवा विसरून गेलेल्या गुंतवणुकीतून कल्पनेच्या पलीकडे जाऊन अफाट परतावा मिळणे किंवा अडकलेले तुमच्या हक्काचे लाखो रुपये अचानक परत मिळणे, अशा चमत्कारिक घटना एकामागून एक तुम्हाला घडताना दिसतील. आर्थिक चणचणीमुळे ज्या गोष्टी, योजना, स्वप्न तुम्ही बाजूला सारली होती, ती सर्व पुन्हा एकदा जिवंत होतील. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त नवीन उत्तम असो भक्कम मार्ग तुमच्यासाठी मोकळे होताना दिसतील. पैशाचा जितका मोठा ओघ वाढेल, तितकी सर्व आर्थिक गणिते पूर्णपणे बदलून जातील. 5वी खुशखबर, करिअर आणि व्यवसायात प्रचंड राजयोग. केवळ पैसाच नाही, तर मंडळींनो, राशीचक्रातील नक्षत्राची दुर्मिळता तुमच्या करिअरच्या पाठावर सुद्धा अत्यंत भव्य असा राजयोग निर्माण करते. गेले अनेक दिवसापासून कामाच्या ठिकाणी तुमच्यावर होणारा अन्याय असो, तुमच्या मेहनतीचे श्रेय इतर लोकांनी लाटलेले असो किंवा वरिष्ठाकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक असो, आता पूर्णपणे थांबली. जे नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा भाग्योदयाचा काळ आहे. मंडळींनो, तुमची जिथे इच्छा आहे त्या इच्छित ठिकाणी बदली होईल. तुमच्या वेतनात मोठी वाढ होईल किंवा कंपनीत अत्यंत मनाचे महत्त्वाचे पद म्हणजे प्रमोशन सुद्धा मिळण्याची खुशखबरी अचानक तुमच्या कानावर या अमावस्येच्या आधी पडेल. मंडळींनो, ताईंनो, दादांनो, व्यापाऱ्यांसाठी आणि उद्योजकांसाठी हा काळ प्रचंड फायद्याचा आहे. अडकलेले मोठे प्रोजेक्ट पुन्हा सुरू होतील. कल्पनेच्या पलीकडे जाऊन नफा मिळवून देणारी एखादी डील फायनल होईल. जे वरिष्ठ विरोधक कालपर्यंत तुमच्या क्षमतेवर शंका घेत होती, तेच आता सार्वजनिकता तुमचे कौतुक करताना दिसतील. मंडळींनो, जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल, व्यवसायात मोठा विस्तार करायचा असेल, तर तुमच्या हाती एका असा भव्य प्रस्ताव होईल, जो तुमच्या भविष्याची पूर्ण दिशा बदलून टाकेल. मंडळींनो, 6वा मुद्दा नीट लक्षपूर्वक आहे का? विद्यार्थ्यांसाठी सुवर्णकाळ आणि शैक्षणिक यश. ताईंनो, दादांनो,
तरुण मंडळींनो, तरुण मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो, हा काळ तुमच्यासाठी अभूतपूर्व यशाचा ठरणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊन इच्छिणाऱ्यांना विद्यार्थ्यांचे रखडलेले प्रवेश आता मार्गी लागतील. ग्रहताऱ्यांची अनुकूलता तुमच्या बुद्धीला प्रचंड धारदार करेल, ज्यामुळे कठीण विषयातही तुम्ही बाजी माराल. शिक्षकांचे आणि पालकांचे पूर्ण सहकार्य लाभून तुमची अभ्यासातील एकत्रता दुप्पट होईल. 7वा मुद्दा, जुनी रखडलेली यादी आणि अडकलेला पैसा. व्यवसायात किंवा मित्रपरिवारात, नातेवाईकात खूप दिवसापूर्वी कोणाला पैसे दिले होते, जे आता परत मिळण्याची आशा तुम्ही पूर्णपणे सोडून दिली होती. ते पैसे या ग्रहण आणि अमावस्येच्या शुभ प्रभावाने अचानक तुमच्याकडे चालत येतील. तुमचे एखादे जुने बँक कर्ज किंवा रखडलेले पेमेंट या काळात क्लिअर होईल, ज्यामुळे तुमच्या डोक्यावरचे ओझे मोठे ओझे उतरून मनाला प्रचंड शांतता लाभेल. त्यासोबतच ताईंनो दादांनो, नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने किंवा कुटुंबासोबत एखाद्या तीर्थयात्रेला जाण्याचे अतिशय सुंदर योग येत आहेत. हा प्रवास केवळ मनोरंजनासाठी नसेल, तर प्रवासाच्या माध्यमातून तुम्हाला भविष्यासाठी मोठे आर्थिक मार्ग सापडतील आणि नवीन फायदेशीर लोकांशी तुमचे संबंध जोडले जातील, जे तुमच्या प्रगतीला मोठी गती देतील. भीषण चुका अजिबात करू नका. मी तुम्हाला सांगणार आहे अमावस्येच्या आधी. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ताईंनो दादांनो, सूर्यग्रहण आणि हा अमावस्येचा काळ जितका अद्भुत खुशखबऱ्या घेऊन येतोय ना, तितकाच तो अत्यंत संवेदनशील आणि सावध राहण्याचा काळ आहे. आता नीट कान देऊ नये का, कारण या काळात ग्रह नक्षत्राची प्रचंड मोठी ऊर्जा फिरत असल्यामुळे अमावस्येची ती काळरात्र संपण्यापूर्वी तुम्ही या चुका अजिबात करू नका. पहिली चूक, अमावस्येच्या दिवशी संध्याकाळनंतर कोणत्याही निर्जन ठिकाणी जाणे. स्मशानभूमीजवळ किंवा चौरस्त्याच्या उघड्या पाडक्या वास्तूजवळ चुकूनही जाऊ नका. तसेच या काळात कोणते अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तीने दिलेलं अन्न, गोड पदार्थ, पेय किंवा प्रसाद अजिबात घेऊ नका. या काळात वाईट शक्ती आणि गुप्त शत्रू अत्यंत सक्रिय होत असतात, ज्याचा फटका तुमच्या राशीच्या यशावर आणि आरोग्यावर बसू शकतो. दुसरी सर्वात मोठी चूक म्हणजे घराची व गुप्त कामाची नवीन योजनेची व तुम्हाला मिळालेल्या खुशखबरीची कोणती अंतर्गत माहिती कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीसमोर किंवा बाहेर शेजारी पाजारी उघडी करू नका. त्याऐवजी काळातील मनात जी भीती आहे, अव्यवस्था आहे, ती नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी दररोज 10 ते 15 मिनिटे एकांतात बसून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः या मंत्राचा जप करत ध्यान धारण कर. आणि हो, मस्त रामंडळीनं, मन शांत ठेवून तुम्ही जर ध्यान धारण केलं किंवा करत राहिलात आणि या गुप्त पाळल्यास तर अमावस्येची सावट निघून जाईल आणि सर्व खुशखबरी तुमच्या आयुष्यात कायमचा प्रवेश करून येथील. मंडळीनं, शत्रूचा नाश करणारा महाउपाय. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकांना सूर्यग्रहण असो किंवा अमावस्येच्या त्या अत्यंत शक्तिशाली संवेदनशील काळात मिळणाऱ्या खुशखबऱ्या आहेत, त्या तुमच्या आयुष्यात 100% फलद्रूप हवेत. आणि कोणती वाईट शक्तीची, ग्रहांची किंवा शत्रूची दुष्ट नजर तुमच्या यशावर पडू नये, यासाठी एक सोपा अत्यंत शक्तिशाली महाउपाय करणं अत्यंत गरजेचं आहे. अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली किंवा तुमच्या घरातील मुख्य उंबरठ्यावर मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा. आवर्जून प्रज्वलित करा. हा दिवा लावल्यामुळे तिथे शांत बसून मन झुकून ओम श्री शनिचराय नमः, ओम श्री शनिचराय नमः या शक्तिशाली मंत्राचा कमीत कमी 21 वेळा 108 वेळा जप करा. हा छोटासा उपाय तुमच्या येणाऱ्या सर्व दृष्टींना, अनिष्ट ग्रहांच्या प्रभावाला आणि शत्रूच्या कारस्थानाला एका क्षणात भस्म करून टाकेल. या सर्व खुशखबऱ्या तुमच्या दारी अत्यंत आनंदाने धडकतील. मंडळींनो, त्यामुळे येणारा हा काळ तुमच्यासाठी भाग्योदयाची नवीन पाठ घेऊन येणार आहे. लक्षात ठेवा, नक्षत्राची हालचाल जितकी शुभ आहे तितकीच ती तुम्हाला सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा देत असते. त्यामुळे मी या सर्व व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व चुकाविषयी अत्यंत सावध राहा. अमावस्येच्या काळोख्यात स्वतःवर, आपल्या कष्टावर आणि शनिदेवाचे आशीर्वाद असणारा जो विश्वास आहे तो अजिबात ढळू देऊ नका. कोणतीही भीती, शंका मनात न बाळगता मिळालेल्या सुवर्ण संधीची सोने करा. मंडळी, तुमचे प्रामाणिक कष्ट आणि हा महाउपायाचा एकत्र येऊन तुमच्या आयुष्यातील दुःखाचे सर्व काळे ढग कायमचे दूर सारतील. आणि हा काळ केवळ बदलाचा नाही, तर तुमच्या प्रचंड विजयाचा ठरणार आहे. आता मला मित्रांनो, ताईंनो, दादांनो सांगा की तुम्हाला या सांगितलेल्या खुशखबरापैकी सर्वात मोठी खुशखबर सर्वात कोणती आवडली? तुमच्या आयुष्यात कोणती हवी असे वाटते? कमेंटमध्ये जय शनिदेव, ओम नमः शिवाय पूर्ण श्रद्धेने लिहून तुमची इच्छा, तुमचं उत्तर नक्की नोंदा, जेणेकरून तुम्हाला शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होईल. तुमची इच्छा इतरांपर्यंत जाईल. त्यासोबतच तुम्हाला मार्गदर्शक वाटणारी ही माहिती जर आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि तुमच्या मित्रपरिवारात नक्की शेअर करा. मंडळींनो, आपल्या चॅनलला तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. मंडळींनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ.